ट्रॅकिंगला जायची तयारी आम्ही दोघं. आणि हे इकडे आहेत सचिन आणि राहुल. हे बघा, हाय हॅलो. आणि हे आमचे बाबाजी, हे तर गडावर गड चढतात. हॅलो करा. 250 किल्ले चढून झाले. 250 हे 250 किल्ले चढून झालेले आहेत. आणि हे आमचे सामान बघा, जमवाजमवी चालली आहे. हे बरेचसे सामान पकडायचे आहे. सगळा लसूण आहे, तांदूळ आहे, बरेच काही एकाचं नाव घेणार नाही. जय शिवराय मित्रांनो, ट्रॅकची ओढ लागली की पाय घरात थांबत नाहीत. सगळ्यात आधी बॅगेत आवश्यक त्या सामानाची पटापट जमवाजमव केली. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आजोबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आमच्या बहुप्रतीक्षित प्रवासाला दणक्यात सुरुवात झाली. पकडले आपण आपला चार्जर. हॅलो, मी रोशन दुबे, सह्याद्री हॅकर्स. आमची ही सह्याद्री हॅकर्स टीम आहे. हॅलो करा. आम्ही निघालो सह्याद्रीला. आणि हे आमचे सर्वात सिनियर ट्रॅकर्स. आधी हे खूप गड चढून गेलेत. 200, 300 किलोमीटर यांनी ट्रॅकिंग केलेलं आहे. हॅलो करा. यांची वय आज 92 आहे. आज पण येतो बोलले, हे पण आले नाही कारण यांची वय जास्त असल्या कारण आम्ही यांना नेत नाहीये. नाही यांची आज पण हिंमत आहे, हिंमत. ठीक आहे बा. पहिल्यांदा गेले होते, मला न्यायला सांगितलं तर मला नेलं नाहीये. फिरून आले सगळे लोक. हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा यांची तयारी झाली, यांची तयारी फुसकली. याला सुट्टी नाही मिळाली, याला पण सुट्टी नाही मिळाली. मग हे दोघं गेले होते. आम्हाला नाही नेलं म्हणून हा बिमार पडला. हा अजय हा बिमार पडला म्हणून हे अर्ध्यातून वापस आले. आता तो जो ट्रॅकिंग आहे तो आज आम्ही पूर्ण करायला चाललो. आज सगळे लोक आहोत, तरी पण एक मित्र येऊ शकला नाही. त्याला सुट्टी मिळाली, त्याला सुट्टीच नाही मिळाली कारण तो काही आला नाही. त्याचं नाव राकेश आहे. आता एवढे लोक आम्ही आहोत आणि थेट पुण्याच्या ऐतिहासिक भूमीत पाऊल ठेवलं. पुणे स्टेशनला पोहोचल्यावर पुढचा टप्पा होता थेट सिंहगड. त्यासाठी आम्ही एक उबर बुक केली आणि गडाच्या दिशेने निघालो. पण प्रवासात खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा आमच्या उबेरवाल्या दादांनी गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची जोश आणणारी गाणी यांनी पोवाडे लावले. तो नाद ऐकून रक्तातील शिवभक्ती अक्षरशः उसळून आणि गडावर पोहोचण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली.